का मग आज कशी दिसतं, बरी दिसतो ना. तर आता आम्ही चाललो दोघा जण कुठेतरी फिरायला. आणि मग आमची घरली कोलबी आणि आम्ही निघलो. कोलबी म्हणजे गाडी हो ना, तुम्ही बोलाल का कोलबी. मग इकडेशी माझा नवरा ना मी चाललेलो तर एकदम यो सुमसाम जागा. आणि या सुमसाम जागेमध्ये काय आहे माहिती आहे का, आईचा वाडा धाबा. आणि मग या आईच्या वाड्या धाब्यासाठी आम्ही केली मस्त की एंट्री. आणि मग लगेच इकडं आमच्या स्वागतासाठी उभा होता तो म्हणजे सागर आपला. सागोजांनी आपल्याला बोलवले, मग काय जायलाच पाहिजे. तर तिथं गेलो आम्ही. अरे बघतो तो जाम भारी सजवलेला होता सगळा. आम्हाला वाटलं ही आमची तयारी. अरे नाही बाई, पण इथेशी नव्हता एक पोरीचा बड्डे आणि याची सगळी तयारी चालू होती. आणि इकडं मग आमचे विजय दादा स्वतः रांधताना इथेशी मालक आईवाडा धाब्याचे. आणि मग त्याच्यानंतर लगेच माझा नवरा बोलतो चला आणू आपण मासं पकडू. आणि मग घेतलं मासं पकडायला. बोलतो यो मासं लागले. बघतो अरे याने मला फसवली. मग झेप घेतली मस्त की पालण्यान. आणि मग लगेच थोडीशी शायनिंग मारली, रील काढली. आणि मग लगेच तवऱ्यान आली आपली रंजिताबाई करता हाय. आणि मग लगेच आम्ही लगेच मस्त की रील बनवायला लागलो. मग लगेच तरी विश्वता अरे ही मला काय बघावा, लगेच फोटो करायला सुचली. तिथे आमचं भाऊजी पण होतं हा का. लगेच रश्मीताई आली, आवनीताई आली. आणि मग लगेच आम्ही नाश्ता करायला घेतला. इथं चवनावलीकडं आला तर आपलं भेटलं फ्रेंड्स ना. मग त्यांना भेटलो. आणि मग बघा इथं जाम काही बी मागवलेला होता. चना कोलीवाडा, अजून काय चिल्ली आणि चिकन लपेटा. बाबा बाबा ही नावाच जेवू नको. तर मग आमचा गावठी कोंबडा लागे दादा बोलतो चला तुम्हाला मी देतो चुलीवर रांधून. मग का इकडचे मस्त की कालजा बिलजा घेतल्या आणि बनवल्या. आणि मग चुलीवल्या गरम गरम लगेच आम्हाला दादाने खायला दिला. आणि इकडे गावठी कोंबडा पण बनवायचा होता का. हे विजय दादा आवड चांगलं होत ना, स्वतः ते पोरांना रांधून घालतात. आणि मग काय आपल्या तोंडाला जाम भारी चव. आणि लगे तर रोशन दादा पण हलता. आणि मग काय लगे आवनीबाईचा आज होता बड्डे ना. मग बड्डे सेलिब्रेशन केलं ना. मग आवनीताईने गायला एक धवला. आणि मग नंतर लगेच आम्ही तो कोंबडा रांधलेला होता ना त्याच्यावर मरला लगेच ताव. आणि बघा कसा मी चमटा गाठल ताव. आणि मग लगेच आवनीताईला विश केला. आणि मग आम्ही लगेच सगळीजण निघालो घरी जायला. आणि मग घरी जाताना अंधार पडला होता. इकडं आवनीताईचा पिल्लू आवनीताईला घेऊन आम्ही निघालो घरी. मग कसा वाटला ब्लॉग, चला मग लाईक करा पटापट.